राज्याचे कृषी मंत्री आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। धाराशिव मध्ये आज ते खोंदा परिसरामध्ये ते पाहणी करतायत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, आज खोंदा शिवारात आपण पाहणी करताय, सोयाबीनचं मोठं नुकसान झालंय, काय परिस्थिती आहे? तुम्ही आज पाहणी केली? काल 2 दिवस इथं या भाग परिसरामध्ये अतिवृष्टी जादा झालेली आहे, त्यामुळे इथं नदीच्या पात्रामध्ये पाणी बसलेलं नाही, त्यामुळे इथं शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आणि तिथं सोयाबीनचं प्रमाण या धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे। तर निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीच्या बाबतीमध्ये आमच्या सगळ्याच महसूल असेल, कृषी असेल, या सर्वांना सूचना दिलेल्या आहेत। ताबडतोब यांचे सगळ्यांचे पंचनामे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ताबडतोब करून घ्या आणि नंतर निश्चित प्रकारे पंचनाम्याचा अहवाल लवकरात कसा लवकर मिळेल आणि माझ्या शेतकऱ्यांना त्याची जे नुकसान झालंय त्याची नुकसान भरपाई लवकरात लवकर दिली जाईल। सर, आपण जर पाहिलं तर परंडा असेल, भूम, वाशी आणि कळमचा विशेषतः भाग जर पाहिला तर अनेक ठिकाणी घराचं पडझड झाली, जमीन खरडून गेल्याचं नुकसान झालेलं आहे। याच गावात आपण पाहणी करता, या ठिकाणी एक शेतकरी देखील वाहून गेलेले आहेत, त्याचा अद्यापर्यंत शोध नाही। ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला तातडीनं याची मदत मिळाली पाहिजे। NDRFची तुम्हाला माहिती इथं तुकडी इथं तैनात आहे, त्यांचाही तपास कसून चाललेला आहे आणि आपण लवकरात लवकर ती बॉडी मिळावी असा आपला प्रयत्न सुरू आहे। आणि निश्चित प्रकारे तुम्ही म्हणता शेतकऱ्यांचं घरांचं नुकसान झालेलं इथं महसूल विभागाचे सुद्धा अधिकारी तिथं घरांचं असेल किंवा जे असेल जे नुकसान झालंय ह्या अतिवृष्टीमुळं त्या नुकसान भरपाईचा पंचनामा करून त्या लोकांना नुकसान भरपाई देण्यास शासनाच्या माध्यमातून दिली जाईल। महायुती सरकार आल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा होता, तसं फडणवीसांनी सांगितलं देखील होतं। आता सरकार येऊन बरेच दिवस झाले, शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत। आपण कृषी मंत्री आता नव्यानंच पदभार घेतलेला आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळेल? कर्जमाफीच्या बाबतीत मी तुम्हाला एवढं सांगेल, खरं तर आजचा हा विषय तो नाही आहे, पण तरीसुद्धा आपण विचारला म्हणून सांगतो की कर्जमाफीच्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे निश्चित प्रकारे योग्य वेळी हा निर्णय कर्जमाफीचा निश्चित प्रकारे घेतील। आमदार कैलास पाटलांनी आता ठराव घेतले, ग्रामपंचायतीचे ठराव घेतले, त्याच्या माध्यमातून त्यांनी आता शासनाकडे देखील विनंती करणार आहेत। सर्व शेतकऱ्यांचे तसे अर्ज देखील त्यांच्याकडे आलेले आहेत, मात्र कर्जमाफीला वेळ लागतोय। शेतकरी हा कर्जमाफी देण्याची प्रामुख्याने मागणी करतो। तुम्ही कृषी मंत्री म्हणून काय? कृषी मंत्री म्हणून मला तर 100% माझा प्रयत्न राहील, पण मी ह्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगेल की अधिक अधिकारवाणीनं किंवा अधिक ह्याच्या बाबतीमध्ये जो निर्णय आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील। तर पीक विम्याचा विषय, पीक विम्याचे जे निकष बदललेले आहेत, शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय, काय त्याच्या बाबतीत धोरण असणार आहे? आपण काय कृषी मंत्री झाल्यानंतर काय नवीन योजना आपण आणणार आहे, काय असणार? या बाबतीमध्ये मी निश्चित प्रकारे शेतकऱ्यांबरोबर आहे। आता पीक विम्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे, शेवटी केंद्रीय मी खासदार साहेबांची माझ्या आता बोलणं झालं, जे त्यांनी ज्या काही गोष्टी बदललेल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं जिथं माझं एकच म्हणणं आहे की जिथं शेतकऱ्यांचं हित साधलं जाईल किंवा जिथं शेतकऱ्यांचा फायदा झाला ह्या गोष्टी केल्या पाहिजे। भविष्यामध्ये निश्चित प्रकारे ह्या गोष्टी राज्याचा कृषी मंत्री म्हणून मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केंद्राकडे या गोष्टीचा पाठपुरावा केला जाईल। नक्की आपण जर पाहिलं तर कृषी मंत्री आज दौऱ्यावर आहेत, कळम तालुक्यातील खोंदा शिवारात ते पाहणी करतायत आणि त्यांनी आपल्याशी संवाद देखील साधलेला आहे। बालाजी सुरवशे, साम टीव्ही, खोंदा, कळम, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।